पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पण आता काय झालंय ग? त्यांचं गाणं आणि माझं गाणं खूप वेगळं. पण मगाशी प्रभास काय म्हणाला ते ऐकलंच ना तू आतापर्यंत जे काही गात होतीस तेच तुला इथे येऊन गायचंय. म्हणजेच इथे येऊन सुद्धा तुला विठ्ठलाची सेवाच करायला मिळणार आहे. त्यामुळे मला ना यात काहीच गैर वाटत. बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. चला मी सोडतो तुम्हाला. हां नाही नाही नको, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. मी वीणा अगं त्रास कसला? तुम्ही दोघी माझ्यासाठी संगमनेरवरून नाशिकला येता, ते पण हे अशा अवस्थेत, आणि मी तुम्हाला ड्रॉप पण करू शकत नाही. हे बरं आहे. अहो खरंच नको. आता एवढ्या रात्रीच्या वेळी तुम्ही मला सोडायला येणार, मग परत तुम्ही घरी जाणार, तुमची ना खूप दमछाक होईल. त्यापेक्षा नको, आम्ही जातो. वीणा माझा ना एक सिंपल फंड आहे. एकदा एखाद्याशी मैत्री केली ना की त्या व्यक्तीची काळजी घेणं, तिला कम्फर्ट देणं, हे सगळं ना आपसूक झालं पाहिजे. त्याचा कंटाळा येता कामा नये. मी माझ्या बँड मेंबरसाठी ना कधीही काहीही करू शकतो. आणि आता तू पण माझ्या बँडची मेंबर झालीस. सो ॲट युअर सर्व्हिस मॅम. प्रभास, अरे तुझी गाडी अशी अचानक कशी बंद पडली? काही नाही, छोटासा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, मी बघतो. डोंट वरी, बसा तुम्ही. म्हणत होते गाडीने नको यायला, पण तू ऐकत नाहीस. मॅडम मी काय केलंय ग? मला माहित होतं का त्याची गाडी अशी बंद पडणार आहे ते? अगं पण तू ठामपणे नाही म्हणून सांगायचं होतं ना. चांगलं रिक्षाने गेलो असतो आपण. एक्सक्यूज मी, एनी प्रॉब्लेम? हे बघा, तुम्ही उगाच पॅनिक होताय. काही टेन्शन घेऊ नका. छोटासा काहीतरी प्रॉब्लेम झाला, मी करतो रिपेअर. माझी गाडी ना मला कधीच जगा देत नाही. डोंट वरी. हे बघा, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. म्हणजे रिक्षा मला जरा बरी वाटते. म्हणजे तुम्हीच बघा ना, असं रिक्षाने 2-4 माणसं असं आरामात जाऊ शकतात, किंवा रिक्षाला असं कव्हर असतं. आणि तुमची गाडी अशी मोकळी आहे ना, मग असा खूप वारा लागतो, किंवा कधी पाऊस आला तर भिजायला होईल. शिवाय रस्त्यात किती धूळ असते, ती सगळी मग आपल्या चेहऱ्यावर उडणार. म्हणून म्हटलं. हा, पण मला एक सांगा, म्हणजे स्पीडचं काय? म्हणजे कुठेतरी लवकर पोचायचं असेल तर मग रिक्षापेक्षा गाडी बेटर ना. किंवा पिकनिकलाच जायचं असेल तर रिक्षाने जायचं सगळ्यांनी. मला ना तुम्हाला नीट सांगता येत नाहीये, किंवा मी जे काही म्हणते ना तुम्हाला कळत नाहीये. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही एखादी रिक्षा विकत घ्या, म्हणजे तुम्हाला फरक कळेल. ठीक आहे वीणा मॅडम, मी गाडी विकतो आणि रिक्षाच घेतो आता. तसं नाही. मी हॅलो, हा आई बोल ग. आत्ता? बरं बरं ठीक. मी बघते काय करायचं. हो बाय बाय. काय झालं? अगं आईचा फोन होता. तिची एक मैत्रीण बस स्टँडवर थांबली, तर तिला तिथून पिकअप करून मला दुसरीकडे एका ठिकाणी सोडायचंय. तर मी ना बस स्टॉप आलं की उतरते, पण तू एकटी घरी जाशील ना नंतर? हो मी जाईन, पण गाडी तर स्टार्ट होऊ दे. गाडी होणार स्टार्ट आता. पाहिलं, म्हणलं ना माझी गाडी कधी दगा देणार नाही. चला. थँक्स. तुम्ही मला घरी सोडलत म्हणून मी थँक्स म्हणाले.
तुम्ही का थँक्स म्हणताय? वीणा, तू फायनली माझा बँड जॉईन केलास त्यासाठी. बघ वीणा, तू आपण आपल्या फ्युजन म्युझिकने ना जग जिंकून दाखवूया. बरं, सांभाळून जा. मी आज सोडू तुला? नाही, नको, जाईन मी. नक्की? सावकाश. विठुराया कधी कोणत्या रूपात तुमच्या पुढ्यात येईल सांगता येत नाही. माझ्या वीणाच्या पाठीशी कायम तुझे आशीर्वाद असू दे. तिच्या हातून कधीच काही चूक घडणार नाही याची खात्री आहे मला. पण शेवटी ती सुद्धा माणूसच आहे. चुकून कधी काही घडलंच तर तूच तिला योग्य मार्ग दाखव. विठ्ठला, बाबांना कसं सांगू? मला अजूनही भीती वाटते. म्हणजे मी खोटं बोलत नाहीये, पण खरं सुद्धा सांगत नाहीये. काय ग वीणा, काय झालं ग? अशी अस्वस्थ का दिसतेस तू? काही नाही बाबा. नक्की? बाबा, ते मी त्या दिवशी आलेल्या लोकांना मी होकार कळवलाय. त्या भजनी मंडळाला ना? वा, उत्तम. मला विश्वास होताच तू होकार कळवणार म्हणून. अगं, पांडुरंगाची सेवा करायची संधी तू कशी दवडशील? विठ्ठला, असाच माझ्या वीणाच्या पाठी सदैव उभा राहा रे बाबा. वीणाताई, वीणाताई, हो म्हटलंस तू. थँक्यू 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 थँक्यू. सॉरी 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 सॉरी. तू कमाल आहेस वीणाताई, कमाल. आय लव्ह यू. थँक्यू थँक्यू. उर्मी, हा, आंघोळ न करता देवघरात येणं बरं नाही. सॉरी 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 सॉरी. हा, थांब थांब थांब. सॉरी. हा, सॉरी ताई. एकदम करेक्ट डिसिजन घेतलायस तू. तुझ्यासारखी बहीण ना सगळ्यांना मिळव. उर्मी, एक मिनिट. वीणानं होकार कळवलाय, त्यात तुला एवढा आनंद होण्यासारखं काय आहे? आणि कधी नव्हे ते वीणाचं एवढं कौतुक का करतेस तू? दादा मामा, अरे तिच्या आनंदातच माझा आनंद आहे ना. बहिणी आहेत ना आम्ही लाडाच्या. बाबा, पण त्यासाठी मला रोज रियाज करायला जावं लागणार आहे. नाही, बरोबर आहे, जावंच लागणार.
काय तुझा आवाज मुळात चांगला आहे आणि त्यातून असा रियाज करून तो अजून चांगला होईल. जा जा, नक्की जा. मला फक्त तुझ्या पायाची काळजी वाटते. अरे नको काळजी करू दादा मामा, मी आहे ना, मी रोज जाईन ताई बरोबर. नाही नको. चिकाला घेऊन जा सोबत. तर या ना, तुमच्या गाडीची चावी, रुमाल, फोन, गिटारची बॅग सगळं रेडी आहे. मिकी, यावेळेस सुद्धा आत्तूने दिलेला पॉकेट मनी लवकर संपला का? बोल, किती पैसे हवे तुला? दादू, मी काय फक्त पैशासाठी तुझी कामं करते? ए, ओव्हर ऍक्टिंग. मी काय फक्त पैशासाठी कामं करते? नाही म्हणजे हे बघ, इतर वेळी करत नसशीलही, आत्ता यावेळेस करतेस तू. तुझ्या चेहऱ्यावर ना स्पष्टपणे दिसतंय. बोला. दादू, मिकी, दादू, मिकी. विनाशी इंट्रो पाहिजे. जमणार नाही. हे हॅलो, वीणा बँड जॉईन करणार हे एकटी मी कॉन्फिडेंटली तुला सांगत होते. हो, आणि आता तुझं काम झालंय तर मला ऍटिट्यूड दाखवतोस? वा दादू. झाली तुझी नौटंकी. मिकी, मी वीणाला भेटवेन, पण आत्ता नाही. यार पण दादू, ज्या आवाजाने तुला वेड लावलंय त्या व्यक्तीला भेटायचंय मला. मिकी, हे बघ, ऐक माझं. लहान मुलांसारखा हट्ट करून काही होणार नाही. नाही म्हणजे नाही. नक्की? हो. दादू नाही. बघ, मिकी, नाही म्हटलं ना तर नाही. पॉकेट मनी संपला की मस्का मारते, पण माझ्या प्रत्येक गोष्टीची तीच काळजी घेते. रागवली की होते म्यूट, पण त्यातही दिसते जाम क्यूट. नाकावर आलाय राग जरी मनात येतंय हसू भारी. आमचं नातं आहेच गोड. आमचं नातं आहेच गोड. आमचं नातं आहेच गोड. पुढे काय होतं बरं? आमचं नातं आहे गोड. होय मिकी, फक्त गुस्सा छोड. मिकी का गुस्सा खत्म हो गया है. रागणार परत यार दादू, उगाच चिडतेस. उगाच नाही चिडत. हे बघ मिकी, मला सुद्धा वीणाला तुला भेटवायचंय, पण ती अजून बँड मध्ये ना कम्फर्टेबल नाही झाली. तुमच्या बँड मध्ये कम्फर्टेबल व्हायला असं कितीसा वेळ लागतो? तुम्ही आहात ना सगळे क्रेझी. तिला पण तेच करायचं यार दादू. हो, पण अगं तिचं कल्चर वेगळं आहे. हे बघ, ती एकदा सेटल झाली ना की तुला 100% भेटवणार. प्रॉमिस? प्रॉमिस. नक्की ना? नक्की. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. तन्वी, तू आज रात्री जेवायला ये. अगं मी तुझ्यासाठी मस्त डिशेस बनवते. मस्तपैकी गप्पा मारू, मजा करू. आणि यू नो आय हॅव नो इश्यूज. पण मिहीरच्या आत्याला चालेल का? आय मीन तुमच्या घरी फायनल कॉल त्यांचाच असतो ना. त्यांना? अगं त्यांना मी मॅनेज करेन, तू नको काळजी करूस. हे तू शैलजाला कसं मॅनेज करणार आहेस? तुम्ही गप्पा बसाव, ते नंतर बघू. ते नंतर. हॅलो आंटी. हा तन्वी बेटा, बोल ना. किती वाजता येशील?
7? चालेल. हा हा ये ना. अगं लवकर आलीस तरी चालेल. आंटी, आर यू शुअर? म्हणजे मी खरंच येऊ ना? ऑफकोर्स. ओके कूल. सी यू ॲट 7. बाय. बाय. हे बाय, तू आ बैल मुझे मार असं करतेस असं नाही वाटत तुला? तुम्ही गप्प बसा. माझ्या मुलासाठी मी एवढंही नाही करायचं का? हळू हळू. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. काकू बाय. प्रभास ऐक ऐक. बोल ना. ते आज संध्याकाळी लवकर येशील? का? अरे काय आहे ना, आज आपल्या घरी तन्वी येते ना. काय रे, काय झालं? काकू, काल त्या तन्वीने रिहर्सल हॉल मध्ये येऊन मोठा ड्रामा केला. माझा आणि माझ्या अख्ख्या बँड ग्रुपचा अपमान केला. हो प्रभास, अरे तन्वी असं का वागली हे तुझ्या लक्षात येत आहे का? का? हे बघ, आईचा अपमान झाला तर कोणालाही राग येणारच ना रे. आता तसं बघायला गेलं तर शैलावंश काही तुझी आई नाहीये. पण जर का उद्या त्यांचा कोणी अपमान केला तर सगळ्यात जास्त वाईट तुलाच वाटेल ना. हो ना? अरे तसंच आहे. मग येशील ना संध्याकाळी? बघू, जमलं तर येईन. हे योगिनी, अगं तुला संध्याकाळी काही कुस्तीचा आखाडा तयार करायचा का घरात? तन्वी विरुद्ध प्रभास, तन्वी विरुद्ध शैलजा, काय? तुम्हाला तर ना काही समजतच नाही. हा, मग तू सांग समजून. आता आपल्यासाठी सर्वात महत्वाची व्यक्ती तन्वी आहे. आता हीच मुलगी आपल्याला ह्या घरातलं आपलं स्थान मिळवून देणार. सकाळ सकाळ इकडे काय करते? ती पण येते आपल्या बरोबर. काय ती काय येते? माहिती ना ती कशी आहे. तिच्या गोष्टी ती ठरवते. हे बघा, आपण जर नकार दिला ना सगळं गडबड होऊन बसेल. शांत बस. अरे ती तिकडे आली तर किती गडबड होणार आहे माहितीये का तुला? हळू बोल ना. मला होतेच नव्हतं होऊन बसेल. मी आधीच सांगते तुला. मला माहिती नाही तर काय करू. तुम्ही आलात? ताई, मी कशी दिसते? मी खूपच छान दिसतेस ग. मी भारीच दिसते. थँक्यू. बरं चला लवकर निघूया. पहिल्या दिवशी उशीर नको व्हायला. प्रवासवर ना असं छान इम्प्रेशन पडलं पाहिजे. होय, चांगलंच इम्प्रेशन पडलं पाहिजे. पण उर्मी, मला काय वाटतं, तू 1-2 दिवस रिहर्सल हॉलला येऊच नको ना. डोक्यावर पडलीस का तू? येऊ नकोस का येऊ नकोस? हा, जरा प्रॉब्लेम आहे, समजून घे ना. काय प्रॉब्लेम आहे आणि कोणाचा प्रॉब्लेम आहे? तू इकडे ये 1 मिनिट. इकडे ये. शिका इकडे ये. काय काय प्रॉब्लेम आहे आणि कोणाला प्रॉब्लेम आहे? बाकी कोणाला नाही, तुलाच प्रॉब्लेम होणार आहे. मला कसा काय? अगं, आपल्या वीणाला फक्त विठ्ठल मंदिरात गायची सवय आहे की नाही. मग जर तिथे नवीन वातावरणात गेल्यावर जर ती काही चुकली तर त्या प्रभासची चिडचिड होणार. आणि मग ती चिडचिड कोणावर होणार? कोणावर? तूच विचार कर ना. माझ्यावर? कसली हुशार आहेस का तू. म्हणून मी तुझ्या भल्यासाठीच सांगत होते की तू 1-2 दिवस रिहर्सल हॉलला नको येऊ. आपल्याला माहित नाही यार तिकडचा माहोल काय येते. आता आम्ही तिकडे गेलो तर सगळं कळेल ना आम्हाला. मग तू येऊच शकतेस की. आणि उद्या जर वीणा काही चुकलीच तर प्रभासची चिडचिड तुझ्यावर नको व्हायला. म्हणजे तुझ्यावर काही शेकायला नको, एवढंच. नाही नाही नको. ते तसं नकोच व्हायला. ते उगाच असं वाड्याचं वांग्यावर येईल काहीतरी. वडाचं तेल वांग्यावर ग. तेच करेक्ट. मी ना प्रभाससाठी अशी हिरोईन असली पाहिजे. साईड हिरोईन नाही, मेन हिरोईन असली पाहिजे. हे करेक्ट बोललेस. हेच म्हणायचं होतं मला. झालं का? हा ताई एक ऐक तू माझं. चिका बरोबर जा हा आज तू. म्हणजे 1-2 दिवस जा तिच्या बरोबर. मी येईन नंतर. उर्मी, नक्की ना? हो ताई, कन्फर्म. जा तू जा. निघूया वीणा. सावकाशात ताई. काय सांगितलंस तू तिला? तिने डायरेक्ट प्लॅनच बदलला. अगं काय नाही, लहान बाळाला ना लॉलीपॉप दिलं आणि थोडंसं खेळवत बसले, बाकी काय. नको विचार करू, आपण निघूया. चल. बरं आई, आपल्याला देवळात जायचंय पहिल्यांदा, माहितीये ना? अरे निघा ना.
बाय बाय. माझ्या मनात हेच येते की कशी होणार तुमची आजची प्रॅक्टिस. हा प्रभास